आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशामध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करीत आहे. घेऊन वाचूया आजचं वचन. रोम करास पत्र 13वा अध्याय 14वं वचन. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देह वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. हालेलुया. या वचनामध्ये देव आम्हाला काय बोलतो ते बघण्याचा आज आम्ही प्रयत्न करू. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देह वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. देव या वचनामध्ये स्पष्टपणे आम्हाला सांगतो की येशू ख्रिस्ताला आम्ही परिधान केलं पाहिजे. आम्ही येशू ख्रिस्ताला पूर्णपणे स्वीकारलं पाहिजे. पूर्णपणे हालेलुया त्याला हालेलुया स्वीकार करून ज्या देह म्हणजे शरीरात राहणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्या पापाच्या गोष्टी आम्ही करू शकणार नाही. का करू शकणार नाही? जर आम्ही गलाती कारस पत्र जर वाचलं तर त्यामध्ये 5वा अध्याय 19, 20 आणि 21 अशी 3 वचन आहे. त्यामध्ये देवाने स्पष्टपणे सांगितलं की शरीरानुसार होणारे अपराध काय आहे. तर शरीरानुसार होणारे जे अपराध आहे ते जर आपण नीटपणे जर वाचले तर आपल्याला कळेल की आपण देहात काय अपराध करतो. आणि आपण जर देहात राहून येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे, आपल्या देहात आहे आणि त्यात आपण जर काही चुका करत असतात. एक उदाहरण आज आपण बघतो की भरपूर लोकांना दारू पिणं, सिगरेट ओढणं, पुडी खाणं, लेडीज पण भरपूर आहेत अशा की जे सिगरेट ओढतात, दारू पितात आणि पुड्या बिड्या तंबाखू असं घाणेरड्या वस्तू खातात पितात. तर अशा लोकांना देव म्हणतो की तुमच्या देहाला कलंकित करू नका. देव काय आहे? पवित्र परमेश्वराचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराला आपण घाण करायची नाही. त्यामुळे देवाच्या लोकांनो तुम्ही नीटपणे विचार करून जगलं पाहिजे. हे जीवन आम्हाला देव एकदाच देतो. हे जीवन परत येणार नाही. आपण एकदा मेलो ते विषय संपला. त्यामुळं आम्हाला नीटपणे विचार केलं पाहिजे, नीटपणे काम केलं पाहिजे. आणि व्यभिचार करणं, चोरी करणं आणि एकमेकांना दोष देणं, ह्या जिभेनुसार शिव्या देणं, हे सर्व पापाचे कार्य सोडून देऊन हालेलुया आमचा येशू ख्रिस्त हा पवित्र आहे. एक मोहरीचं बीज असतो तो एकदम छोटा असतो. त्यासारखा पापसुद्धा आमच्या येशू ख्रिस्तामध्ये नव्हता आणि कधीच राहणार नाही. तो पवित्र परमेश्वर आहे. त्यामुळं जसा देव पवित्र आहे तो मला माझी मुलं, माझे लेकरं, माझे प्रत्येक मूलबाळ ते पण पवित्र झाले पाहिजे. म्हणून तो देव म्हणला की मी आहे तसा माझा मूल पण, माझी मुलगी पण झाली पाहिजे. म्हणून देवाच्या लोकांनो आपण आपल्या देह जे आहे, शरीर जे आहे त्याचा विचार करून प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. चुकाचे कार्य तुमच्या जीवनात असतील, दारू पिणं, गुटखा खाणं, हालेलुया जे पण आहे घाणेरड्या वस्तू शरीरात टाकत असतील ते काढून फेकून द्या आणि देवापुढं येऊन देवाचं जे मंदिर आहे त्याला निर्मळ करण्याचा प्रयत्न करा. या वचनानुसार आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती करते देवा येशू ख्रिस्ता. जसं परमेश्वर तू बोलला की हालेलुया आम्ही देहात राहून जे पाप करतो देवा हालेलुया ते न केले पाहिजे. तू आज आम्हाला शिकवलं देवा. हे शरीर आमचं, हे देह पवित्र मंदिर आहे देवा. या मंदिरात तू वास करणारा देव आणि त्याला आम्ही घाण करू शकत नाही देवा. हालेलुया. असे भरपूर जगात राहणारे बहीण भाऊ आहेत देवा. हे वचन ऐकणारे परमेश्वर प्रभू त्यांना त्या सवयी सुटत नसतील तर तू मदत कर त्यांना. हालेलुया ते पापाचे मार्ग सोडता येत नसतील, जमत नसतील किंवा कोणी समजवणारं नसेल देवा तर तू त्यांना समजून दे माझ्या देवा. तुझे लोक पाठवून त्यांच्यापर्यंत परमेश्वर तुझं पवित्र वचन देऊन परमेश्वर त्या लोकांचा उद्धार कर आणि हे सगळे देहात राहणारे होणारे पाप त्या लोकांनी सोडून दे. आलेले आमचे विश्वासी बहीण भाऊ पण भरपूर आहेत, चर्चमध्ये येतात देवा आणि बाहेर जाऊन ते परत तेच घाणेरडे काम करत बसतात. देवाचं मंदिर हालेलुया आम्हाला समजून घेतलं पाहिजे की परमेश्वरांनी जे मंदिर दिलं त्याला कसं आम्ही ठेवलं पाहिजे. हालेलुया देवा. हालेलुया. प्रत्येक बहीण भावांना आणि नशा करणाऱ्या प्रत्येक लोकांना परमेश्वर तुझ्या हातात सोपवते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात प्रार्थना ऐक आणि कबूल कर पिता. आमेन.